उपासना बागड नांदेड स्टार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे। दृष्टी आमची, विचार तुमचे, पाहत राहा नांदेड स्टार न्यूज। मराठवाड्याचे भगीरथ कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंत कॉलेजचे उपप्राचार्य प्राध्यापिका डॉक्टर कविता सोनकांबळे यांचे भाषण आपण ऐकणार आहोत। तर चला ऐकू त्यांचे विचार आणि मंतव्य। ते अगोदर हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक्यू, धन्यवाद। नमस्कार। नांदेड स्टार न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून मी प्राध्यापिका डॉक्टर कविता गंगाधरराव सोनकांबळे कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त आपल्यासमोर माझं चिंतन व्यक्त करणार आहे। कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री या मोठमोठ्या पदांवर जाण्यापूर्वी त्यांचा कौटुंबिक वारसा, त्यांचा नांदेडशी संबंध कसा आला इथपासून ते देशाच्या राजकारणामध्ये त्यांनी त्यावेळी घेतलेल्या खंबीर आणि धाडसी निर्णयांच्या संदर्भामध्ये अनेकांना माहिती नसते। ती माहिती आपल्याला व्हावी म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझा विचार लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। खरं पाहता आणीबाणीच्या कालखंडामध्ये कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब यांच्यावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा देण्यात आली, पण तरीही त्यांनी अतिशय धाडसीपणाने तो कालखंड गाजवला। त्यानंतर नांदेडच्या नगराध्यक्षपदापासून ते देशाच्या संरक्षण मंत्री पदापर्यंत झेप घेणाऱ्या कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सामान्य जमिनीपासूनच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा, जनतेच्या विकासाची कामं करण्याचा मोठ्या प्रमाणावरती त्यांनी निर्णय घेतला आणि म्हणूनच आपण असं म्हणतोय की कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांनी मराठवाडा असेल, महाराष्ट्र असेल, या देशातील सगळ्यात मोठा त्यांचा जो निर्णय होता तो निर्णय म्हणजे पाण्याचं नियोजन करणं। आपण पाहतोय आज वर्तमानामध्ये दिल्ली ह्या राजधानी असलेल्या क्षेत्रामध्ये पाण्याचा भयानक प्रश्न उद्भवलेला आहे, पण आपल्या महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आणि खास करून नांदेडकरांसाठी पाण्याची टंचाई कधीही जाणवलेली नाही। त्याचं श्रेय हे सर्वस्वी कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांना जातं, कारण आशिया खंडातला सगळ्यात मोठा उपसा जलसंचन प्रयोग जो आहे तो विष्णुपुरीच्या माध्यमातून आपल्याकडे झालेला आहे। जायकवाडीचं असेल, सिद्धेश्वर धरण असेल, देशामध्ये अनेक असे प्रकल्प राबवले की ज्या माध्यमातून इथली माती आणि इथल्या माणसांची तहान आणि भूक भागवण्याचं काम कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यानंतर मला दुसऱ्या एका गोष्टीचा अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीने आपल्यासमोर उल्लेख करावयाचा आहे, तो म्हणजे देशामध्ये पंजाब आणि काश्मीर या दोन घटक राज्यांमध्ये निवडणुका, लोकशाही, शांतता या संदर्भामध्ये प्रचंड चिंता होती। त्यांनी जेव्हा गृहमंत्री म्हणून सूत्र हाती घेतली त्यावेळेस पंजाबमध्ये निवडणुका, जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका आणि लोकशाहीचं वातावरण, दहशतवाद, आतंकवाद यांचा बिमोड करण्यासाठीची खंबीर भूमिका हे अत्यंत महत्त्वाचं होतं। त्याचबरोबर त्यांनी जेव्हा आपल्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पदांवरती गेले तेव्हा कधीही ते म्हणजे जरी त्यांनी म्हणजे घार फिरे उंच आभाळी चित्त तिचे पिल्लापाशी असं आपण म्हणतो, त्याप्रमाणे ते जरीही केंद्रामध्ये मंत्री म्हणून राहिलेले असतील पण नेहमी त्यांचं महाराष्ट्र, मराठवाडा आणि खास करून नांदेड जिल्ह्यावरती खूप लक्ष होतं। म्हणूनच की काय त्यांनी उभे केलेले या ठिकाणचे प्रकल्प शारदा भवन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल, विविध कारखान्यांच्या माध्यमातून असेल, शेतकऱ्यांची केलेली त्यांनी कर्जमाफी असेल, गिरणी कामगारांच्या संदर्भामध्ये त्यांनी घेतलेला निर्णय असेल किंवा त्यांच्या काळामध्ये झालेल्या प्रशासकीय सुधारणा असतील, आदिवासी लोकांची जमीन वापस करण्यासाठी आणि त्यांना जीवनावश्यक गरजा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा त्यांनी घेतलेला निर्णय असेल, भिकारी हटावची मोहीम असेल, म्हणजे एकूण अशा असंख्य गोष्टी आहेत, झिरो बजेटची कल्पना असेल, म्हणजे त्यांची शिस्त कर्मचारी आणि अधिकारी लोकांना ते राजकीय हेडमास्तर वाटायचे का, तर त्यांनी राजकारणाला एक शिस्त लावली। हे खरे की वर्तमान काळामध्ये त्यांच्यासारखे चारित्र्य संपन्न, निष्ठावान किंवा गुणवत्ताप्रधान राजकारणी, अनुभवी, जनतेच्या विकासाला महत्त्व देणारे, लोककल्याणकारी कामाला प्राधान्य देणारे लोक कमी होत आहेत। पण ही जमेची बाजू आहे की त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचेच सुपुत्र असणारे अशोकराव चव्हाण हे सुद्धा 2 वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी त्यांच्या संधींचं सोनं केलं। म्हणजेच त्यांनी त्यांच्या वडिलांकडून
चारित्र्य संपन्नता, संयम, निष्ठा या सर्व गोष्टींचा विचार करून भारतीय लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना, नांदेडकरांना सत्तेच्या माध्यमातून भरभरून देण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे. कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब यांच्या जीवन आणि कार्याचा आढावा घेत असताना मला स्वतःला नेहमी असं वाटतं की यांच्यासारखं निष्कलंक, चारित्र्य संपन्न, गुणवत्ता प्रधान, अनुभवी, आपला विषय अभ्यासपूर्ण पद्धतीनं लोकांच्या समोर आणि नेत्यांच्या समोर मांडणारा नेता हा दुर्मिळातला दुर्मिळ आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की कमाल जमीनधारणा कायद्याच्या संदर्भामध्ये त्यांनी स्वस्थ न बसता गुलझारीलाल नंदा, त्यावेळचे नियोजन आयोगाचे अध्यक्ष, आणि एवढंच नव्हे तर प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत तो विषय नेऊन तो कसा चुकीचा आहे आणि दुरुस्त कसा करता येऊ शकतो एवढ्या धाडसानं सांगण्याचा प्रयत्न करणारे ते मंत्री होते. आणि म्हणूनच मला असं वाटतं की असं धाडस आणि साहस राजकारणामध्ये फार कमी लोक दाखवतात आणि म्हणूनच त्यांना शिस्तप्रिय राजकारणी, चारित्र्य संपन्न राजकारणी अशा उपाधीनं ओळखलं जातं. मी आपल्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देते, अभिवादन करते आणि आपलेसुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते की आपण मला लोकांच्या समोर व्यक्त होण्याची संधी दिलेली आहे. धन्यवाद.